तालुक्यातील नावाजलेले भाग्यश्री हॉटेल त्यांचे सर्वेसर्वा मुंबई येथे आझाद मैदानावरून काहीतरी घेऊन आले। सरकारला हीच मागणी की पटदिशी मराठ्याचं आरक्षण देण्यात यावं। आमचे दादा 3 दिवस झालेले आहेत, त्यांना फास्ट जितकं आरक्षण देण्यात रिटर्न तितकं देण्यात यावं। आणि आपण हत्ती घेऊन आलो आमच्या मराठा बांधवासाठी, खास पाणी, बिस्किट, किडी, फरसाण घेऊन आलेलो आमच्या मराठी बांधवासाठी खास। काही सध्या कमी पडून देणार ना आम्ही, आमच्या मराठी बांधवाला काही कमी पडून देणार ना खास। लाख मराठा कोट मराठा। सरकारला सांगितलं की मी एवढंच मागणी आहे की लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावं। आमचे दादा 3 दिवस झालेले आहेत, त्यांनी अन्न पाणी काहीच केलेलं नाही, त्याच्यामुळे पटदिशी आरक्षण देण्यात यावं। नाच करतो काय आरक्षण द्यायच ना। जिल्हा वडवणी तालुक्याची सगळी चटमुराकडे आरक्षणासाठी आलाय। हो, आपल्याला काय वाटतं आरक्षण सरकार दिलं? आरक्षण तर घेणारच। जोपर्यंत सरकार आरक्षण देत नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यातली भाकरी ओढ मुंबईला येत राहील। कितीही मुंबईकरांनी अडवणूक करू द्या, काय बंद पडत नाही, पाटील उठत नाही, आम्ही हटत नाही, आम्ही घरून काल रालबाई गणपतीपाशी मोठा उत्साह होता। 4-5 दिवस चालू झाला, जेवण बंद केलं तरी किती बंद करू द्या। पिकअप 10 पिकअप मोबाईल भाकरीचे काही कम पडत नाही आपल्याला। दुकानं सरी मुंबईतली दुकानं बंद कर म्हणा देवाला, देवा भावला काय बंद पडत नाही। आमचं हे भाकर ठेचा सगळे ओके म्हणतात। पाण्याचं कमी नाही आपल्याकडे, बाजरी भाकर चटणी आम्ही सकाळी 8ला तर गाडी घेऊन आलो, 5 गाड्या पिकअप आणल्यात आम्ही भरून मला चटणी 5 पिकअप आले। काल आमच्या इथून बांधवांना चौगल्ली असेल किंवा अनेक बऱ्याच ठिकाणी जेवणचे असेल गैरसोय वहिनी म्हणून ही बातमी निश्चित देतात। वडवणी तालुक्यातून 39 गावापैकी 39 गावातून एका घरातून 10 भाकरी ठेचा ही मोहीम लाभली होती। एका तासामध्ये सकाळी मेसेज टाकला तर संध्याकाळी 5 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व तालुक्यातल्या बांधवांनी 5 गाड्या भरून आपल्या प्रत्येक गावातून गाड्या डिझेल टाकून सोबत आले। देवाभाऊला एकच सांगणे, तुम्ही कितीही बंद करा, जोपर्यंत आम्हाला खायला वरून बाजू दे तोपर्यंत आम्ही हटणार नाही। पण एकच सांगतो, ज्या दिवशी मनोदराला आवाज बंद होईल त्या दिवशी महाराष्ट्र नाही, मुंबई नाही, पण महाराष्ट्र कशी बंद होईल हे तुम्हीच बघा पक्षी। रमेश साखरे, राहणारी बदल, केस तालुका, बीड जिल्हा, अंबेजोगाई तालुक्यामध्ये आज सकाळी 4 पिकअप भाकरी भरून ककडी, चटणी, टमाटे सहित आणलेले। आणि परवा दिवशी आम्ही सुरुवातीला ज्या दिवशी आलो तिथं त्या दिवशी आम्हाला पाण्याची बॉटल घ्यायची झाली समुद्रामध्ये समुद्रामध्ये जाऊन कमीत कमी 50,000 लोकांनी कमीत कमी आमच्या समोर पाणी पिले। मी सध्या पाणी तिथलं समुद्राला गेलो, 50 रुपयाला पाण्याची बॉटल आम्ही समुद्राच्या अलीकडे घेतली, मिळाली नाही। खाली तिथपर्यंत पाणी पिण्यासाठी फक्त करतो, पण मिळाली नाही। म्हणजे आरक्षणाची आमची जी लढाई आहे कुणाच्या विरोधात नाही, काही नाही, जी आमचं आहे, आमच्या हक्काची भाकर आहे ती आम्हाला द्या। परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढा तिकट, ठेसा तरी कमी तिकट, आम्ही आलो कडाष्टी, आमदार राजबे काकांच्या गावाला होत्या शिराळ, आणि आम्ही पाण्याचं एक आयशर फुल भरून आणलेलं आहे मराठा बांधवांसाठी। आणि पलीकडचे पिकअप दिसतंय ती पण आमदार राजबे काकांचंच आहे, ती पण शिराळचंच आहे। सर्व शेतकऱ्यांना ज्या सरकारने आपल्याला अन्न विकलेलं होतं गेल्या 2 दिवस, त्यासाठी आजबे काकांनी स्वतः खर्च करून आम्ही गावपर्यंत घेऊन आलेलो आहोत तिथं। काय सांगा सरकारला, काय सांगा सरकारला एकच सांगणं आमचं की मराठ्यांचा अंत पाहू नका, मराठ्यांच्या मागण्याचं लवकरात लवकर मान्य करा, हीच आमची इंग्लिश सरकारला हात जोडून विनंती आहे की मराठ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करा। अरे ते काय झालं माहितीये का, ते पहिल्या दिवशी आम्हाला इथं शासनाने खूप त्रास दिला, म्हणजे शासनाने महानगरपालिकेला पाणी बंद केलं, अन्न बंद केलं, हॉटेल बंद केले सगळे। ज्यावेळेस आमचा मराठा समाजाचा मेसेज गावोगावी पोहोचला त्यावेळेस आमच्या गावातले सुद्धा आता शिरोळा गाव आष्टी तालुक्यातून आम्ही तेव्हा आम्हाला समजलं की इथं मुंबईमध्ये समाज उपाशी मरते। समाजाला उपाशी मार्ग असं तर आम्ही गावातले माणसं गुन्हाट्याने बसणार नाहीत, कारण मुंबईमध्ये जोपर्यंत पाटील म्हणत नाही तोपर्यंत मुंबईत हलणार नाहीत, आणि गावखेड्यातली माणसं मुंबईतल्या आंदोलकाला उपाशी मारू देणार नाहीत।
तुम्ही लालबागचा राजा असेल, यांनी अन्नछत्र बंद केलं, हजारो वर्ष किती वर्षापासून चालू आहे. यांनी अन्नछत्र बंद केलं, महानगरपालिकेने बंद केलं, खाऊ गल्ल्या बंद केलं महानगरपालिकेने. या सरकारचा आम्ही निषेध करतो, कारण एवढे दिवस झाले कधीही मुंबईमधले अन्नछत्र कुठं बंद झाले नाहीत, पण या काळात झाली. पण गावाखेड्यातला आम्ही एक आता शिराळावासी म्हणून आष्टी तालुका आमचा, आष्टी तालुक्यातून बीड जिल्हा कायम पाटलाच्या पाठीमागे आहे. बीड असेल, परभणी असेल, नांदेड असेल, टोटल मराठवाड्यातून आम्ही पाटलाचा शब्द कुठेही खाली पडतो. एक तर मान कटल, पण पाटलाचा शब्द खाली पडणार नाही, हेच आमचं समज आहे. बाकी काही सरकारला काहीच संदेश नाही. सरकारने पाटलाच्या आमच्या मराठा समाजाच्या जेवढ्या मागण्या आहेत तेवढ्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अन्यथा जे असंच चाललंय असंच कायमस्वरूपी चालत राहील.